तर आम्ही आज निघणार आहोत पंढरपूरला. रिझन ऐकून थोडंसं विचित्र वाटेल. पंढरपूरला आम्ही ॲक्च्युली चाललोय कारण की हर्षाचं पासपोर्टची अपॉइंटमेंट तिकडची आहे. तर आज डॉक्युमेंट उद्या अपॉइंटमेंट आहे तिची. आज आम्ही एक दिवस आधी निघतोय, म्हणजे 23 तारखेला निघतोय. उद्या तिची अपॉइंटमेंट आहे आणि लागोपाठ सॅटर्डे संडे वगैरे येतोय, तर लॉंग विकेंड आहे. तर आम्ही आता सकाळी किती वाजले आता? 6:15. मेन म्हणजे आषाढी एकादशी वारीचा दिवस आहे आणि लाखो प्रचंड लोक असणार आहेत, तरीही रिस्क घेतोय आणि लेट्स सी काय खातरो के खिलाडी. आमचा खिलाडी तर झोपणार. उठ रे पिल्लू. आता झोपला. चला स्टार्ट करू जर्नी. आमचा पिल्लू उठला. ये स्कूलला. स्कूलला नाही ना. आज सुट्टी, उद्या सुट्टी, परवा सुट्टी, तेरवा सुट्टी, फोर सुट्टी. भाई साहब नजारे देखो, नजारे. मौसम के देखो नजारे नजारे का इशारे का सिर्फ नजारे देखो, रास्ता मत देखो. हा 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 हा. कसला भारी वेदर झाला यार, कसला भारी. नाश्ता करायचा. मला मिसळ, तिखट मिसळ खायचं मन करत आहे. भले हागवण लागली तरी चालेल. एक्साइटमेंटची आई बहीण झाली पूर्ण. काहीच नाही इथं. मिसळ सोडून मटकी भेळ आणि बाकी गोष्टी म्हटलं तर ते म्हणे की बनवावं लागत. कुठं थांबायचं आता. बघू आता पुढं एखादं रेस्टॉरंट मिळतं का. डिसअपॉइंटेड. आता लागलो आम्ही जेजुरीच्या रस्त्याला. जेजुरी क्रॉस केला, आता आम्ही पुढे चाललोय. काय बख्खर रोड आहे. हा हा हा. कसली भूक लागली? चांगली कारल्याची भाजी आणि चपाती खायचं आता. बघू काय मिळतं का. गर्दी तर आहे. चहा प्यायचं मन करतंय ना. चहा पिऊ वाटतंय पिल्लूला. काय बटाट्याची भाजीमध्ये ना ठेचा घातलाय, त्यामुळे ओव्हरच तिखट लागतं. असं नाही की फक्त मिरची आल्याला. हा. आणि इडली सांगितलं ते सांग. इडली पाहिजे. आहा हा हा हा. मस्त होतं जेवण खरंच. अब हमारी पायलट है, पायलट हर्षा. काय खातोय? इडली. खा खा. आणि मला म्हणते हळू चालवत जा. रस्त्यात एक सीएनजी स्टेशन दिसलं. म्हटलं यार थोडा वेळ थांबावं. लाईन पण छोटी होती. पटकन सीएनजी बरोबर पुढे जातो. 2 पैसे वाचतात गरीबाचे. काय झालं? अजिंक्य दादा म्हणतो अजिंक्य मोरे म्हण. कोणाला? तुला? खरं स्पेलिंग बोलायला ना. हो ओके. ते म्हणतात ना नशिबी क्या करेगा पांडू, तसं आहे ते. सीएनजी संपलं त्यांचं. 2 किलो फक्त. तर ठीक आहे, जेवढं जाईल तेवढं. फुल ऑन ट्रॅफिक आहे. आम्ही पंढरपूरच्या रस्त्याला लागलो. हा फक्त एवढा पॅच आम्हाला कव्हर करायला खूप टाइम लागणार आहे. हे बघा, हा एवढा पॅच पूर्ण ग्रेड आहे. आम्हाला 15 मिनिटं झाले आम्ही थांबलो इथं.
हे बघा आत्ता जस्ट ट्रॅफिक सुटलं हे. हा सरकलंय, सुटलं नाहीये. बरोबर आहे. चला 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 भाईसाहेब, उद्या अपॉइंटमेंट आहे आमची. पंढरपूरला कसं येणार आहे तेच कळत नाही बाबा. इतकं ट्रॅफिक आणि रस्ते ब्लॉक असले तर ठीक आहे, देख लेंगे. ॲटलिस्ट मुव्हिंग ट्रॅफिक आहे. आमचा पैलवान बघा, पैलवान हे बघ मागं बनियान घालून बसलाय बघ. बॉडी दाखव मॅगी तुझी. ओ शपथ, अरे बाप रे, असं बंपर टू बंपर ट्रॅफिक चालू आहे एकदम. थोडं थोडं बघा, पंढरपुरात आल्यासारखं वाटतं का नाही. हे दोघं काय करता इथं. सुसवली पिल्लू, सुसवली का. कुठं राईटला. ओके राईट घे रे मग. फायनली पोचलो आम्ही जतला. घरी कोणालाच माहित नाही आम्ही येतो आहे. सरप्राईज. बघू त्यांचे रिॲक्शन कसे होतात. दुपार झाली, मे बी दोघं झोपले असते. आलं मातृविहार. बघितले का व्हिडिओ तुम्ही. व्हिडिओ लग्नाचे. लग्नाचे व्हिडिओ बघितला का. बघायच वडून पडताय की जाऊन. काल तर 1 किलो चिकन आणलाय. त्यातली 4 तुकडं मसाला बिसाला घालून तसेच ठेवले. हे करून तर शिजवून तर केली तर नाही. आणि दिली टाकून देतो बाहेर. कच्च टाकून दिलं. कच्च सकाळी वास मारायला मी दिली टाकून. काय बोलतोय कच्चा घडा खाली मांजरण कुठे घडत असतो. पण आधी मानलं काय म्हटलं. तुम्हाला काय चव माहित नाही म्हणतोय. तुम्ही खात नाही म्हणते आणि कळत नाही म्हणते. मला तर म्हणते तू खायची. मग काय बाई किचन कटच्या तर अंड्याचं पूर्ण आणलं वाटतं ट्रे. हा ट्रे आणते. 5-6 अंडे एकदमच हे करते. 4 दिवसात अजून खातोय अर्धवट आणि ते बघ. आणि ते काय नवीनच शिकलोय का. ते पिवळा असतोय तेवढं खातंय आणि पांढरं वाटीत तसंच ठेवतोय. उलट पांढरं खात असेल. नाही पांढरं ठेवते आणि पिवळं खातंय. ते आईस्क्रीम मध्ये करतंय काय करतंय कोणाला ते नाही पित. तसंच 2 वाट्या परवा मी भुर्जी केली त्याची. चव न धाव त्याला. आणि हे नंदाबाई शाली काय म्हणते. भुर्जी शिजत वरण तवा ठेव पाणी लागत आमचं. आणि ते तव्यात पाणी भुर्जी. एवढं पाणीच काढलं. संध्याकाळी मस्त आम्ही आलो आता यल्लमा मातेच्या मंदिरात. असं मस्त वातावरण आहे. पावसाळा वगैरे एकदम मस्त छान छान एकदम मस्त वाटतं. थंडगार वातावरण. पावसाळा झालेला आहे. असं वाटतं पाऊस पडावं पण नाही पडणार मला माहीत आहे. तर आमचे पायलट घेऊन आले आम्हाला आता यल्लमा मातेच्या मंदिरात. चला दर्शन करू. त्याच्या पुढे एक कुंड पहिले त्या कुंडात पाणी असायचं. केवढं झाड आहे अरे हे. हा आम्ही लहानपणात हा
नसत कुठे चालला ते माझ्या मुलाखतीची तेवढं कुठे गेली? ते बघा पिल्लूला पाणीपुरी खाऊ वाटते बघा. आता इथली फेमस म्हणजे हर्षाला खूप आवडते इकडची पाणीपुरी. तिला बरोबर हे त्यांचं आउटलेट दिसलं इथं मस्त. ते घर खाव खाव गोड गोड. सगळे एकदम काय असते. कसं बिल्लू कसं चांगलेलं असताना एकदा आम्हाला काय माहितच नव्हतं पाणीपुरीचं. तो हा. विश्वा काका घेऊन गेलते आम्हाला पाणीपुरी खायला आणि ते कोणाच मला माहित टाकायला सगळं पाणी. कधीची गोष्ट आहे? घरी आमचं 7-8-10 वर्षाच्या पाठीमागच्या कुठं कोणाला माहित आहे त्यांनी पाणीपुरी तर त्यावेळेस नव्हतं ते पाणीपुरी. कधी जास्त तुझ्या लग्नाच्या हवाईच्या लहान होतीस त्यावेळेस. मग आमच्याला ते परवासारखं झालं तुमच्या परवासारखं. 20 वर्ष झाली. नाही 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 नको. जे मुलं देत होते पुरी फक्त पाणीपुरी खाऊन कसं पोट भरेल म्हणून ही गँग आली आता दुसऱ्या ठिकाणी पाणीपुरी सोबत दुसरं काहीतरी खायला. करंजा. बळलोळे म्हणजे काय बळलोळे? मॅगीची फेवरेट डिश है ना मॅगी. खा खा खा. लय नौटंकी बाबाची खरंच. बाबा ओरे करत अजून बरं पूर्ण नाही. हो बापरे. चल खा आता. चल का. अरे लय डेंजर. वा 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 वा. हे गिफ्ट प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोला द्यावं खरंच. नाही नाही हे माझ्या सासरी आहे ना म्हणून मी दिलं नाही. रिपीट कशाला करायचं. काय लिहिलंय? ओ सर माग मला मागे सारखं बघ. द गेट इज ऑन बेड द कॅट इज ऑन मॅट. वाव. फोटो काढून पाठवू. हा पाठवतो पाठवतो. पण माझ्याकडे मॅडमचा नंबर नाही ना तुझ्या. तुमच्या मॅडमचा नंबर नाही ना माझ्याकडं. कसं पाठवू. मम्माला सांगू मम्माकडे नंबर आहे. म्हणजे बेबीने बघा पूर्ण सेंटेन्स लिहिले. हे न बघता त्याला टीचरने सांगितलं असेल हे सेंटेन्स असतात असं. न बघता त्याने पूर्ण लिहिलं. आता गेटची स्पेलिंग इग्नोर करा. हे बाकी हे एकदम परफेक्ट लिहिलं. द कॅट इज ऑन मॅट. हे थोडंसं मनाने त्यांनी बनवलं सगळं. हुशार आहे बाळा आमचं है ना बिल्लू. सकाळी 5ला उठून मॅडमने आम्हाला मस्त डबा बनवून दिलाय. खेळणं घ्या किलो हे बघ खेळणं घ्या. मला पण 10 रुपये मला क्वार्टर दे. ते आहे का? बाबाचं पडा. ते आता तेच म्हणाले. तेच म्हणाले. ते मला पाहिजे. मी खेळणं घेणार आहे म्हणा. चला बाय. चला आई. चला घ्या काळजी. हो हो. बाय. बाय. हो तर धावती भेट झाली आणि आता आपण निघालोय. मॅगीने काकीच्या दुकानात चट्टा मट्टा आणि काय काय घेतलं दाखव. आणि आई बाबांकडून निघताना पैसे पण घेतले टॉयचे आहे ना. हक्काने 2 टॉय घेणार आहे मॅगी है ना मॅगी.
आषाढी एकादशीच्या निमित्त बघा कंटिन्यू रोडवरती वारीच दिसत आहेत. कंटिन्यू जेवढं शूट करायला तेवढं कमीच आहे. फुल ऑन गर्दी गर्दी, मस्त माहोल बनवलाय बाबा. सगळीकडं साहेब लोकांचे बॅनर बॅनर. पोलीस लोकांना मानावं लागलं यार, इतकं मोठा ग्रुप आहे लोकांचा, इतकी लोक इथं एका एरियामध्ये. सेफ्टी मॅनेजमेंट, रिपोर्टिंग, दिवसभर उन्हात थांबणं यार, कमाल आहे या लोकांची. ते बघा ती बाई. आम्ही आलो शेतामध्ये जेवण करायला. दिसताना शेत खूप मोठं दिसतं की कुठं पण बसू शकता, पण इथं वारकऱ्यांनी मस्त सोनकट टाकलेलं आहे इथं सगळीकडं. त्याच्यामुळे कुठं बसावं तो प्रश्न पडलेला आहे. ती जागा शोधतो आम्ही जिथं सोनखत नाही भेटणार आम्हाला. हे बघा घरचा टिफिन आणि हे 2 पत्रवड्या ज्या हातात धरून बसायचं आम्हाला. भेटली बाबा, थोडीशी स्वच्छ जागा भेटली इथं शेतात. ठीक आहे. हां खा वा खा. छान आहे बिल्लू भाजी. काय दिलं आईने? बटाट्याची भाजी, चपाती, बघा साखर, तूप, ठेचा, बटाट्याची भाजी. भाऊ पासपोर्ट ऑफिसला जायचंय, थोडं आवरून गेलं पाहिजे का नाही? आहे का नाही? किती मस्त जागेवर बसली बघा ती. हा वा. प्लॅन आता असा आहे की हर्षाला एका पॉईंटपर्यंत आम्ही ड्रॉप करतो, तिथून ती वॉकिंग जाईल, कारण की तिथं गाड्या अलाउड नाही आहे आणि रिटर्न पण पॉसिबिलिटी नाही आहे. तर तिला सोडून आम्ही परत इथे येणार आहे. मॅगी आणि मी निवांत टाइमपास करणार आहे. तर बघू किती वेळ लागतो तिला. आता पासपोर्ट ऑफिस म्हटलं तर खूप उशीर होईल. वारीमध्ये पंढरपूर असं काय दिसतं, लोकच लोक, फुल ऑन गर्दी, ट्रॅक्टर, ट्रक, सगळे कंटेनर्स लोकांनी भरलेले, मस्त एकदम. पण माहोल आहे बाबा खरंच. आता मी आणि मॅगी, हर्षा गेली आता अपॉइंटमेंटसाठी. मी मॅगीला घेऊन चालू त्याला टॉय घ्यायला, कारण की हा टॉयचं शॉप बाबा भेटलं. काय पाहिजे पिल्लू? नाही माहीत. बरं बरं चल पुढे जाऊ. खूपच चुजी आहे माकड आमचं. इथं टॉयजचे दुकान मला माहीत नाही भेटतील का नाही यार. आहा गणपतीचा सीझन आलाय आता. हा गणपती बाबा, मस्त. सगळीकडे गणपती आहे पप्पा. आहे हे वाला, हा कलर पाहिजे. ग्रीन कलर फेवरेट आहे. हा नको, पर्पल. बरं पर्पल द्या. हा द्या. हा खुश का? हॅपी? दमलो रे बाबा, दमलो. इतकं ऊन आणि मध्येच ढगाळ वातावरण होऊन जातं. वातावरण आत्ता सध्या मस्त आहे, जास्त ऊन पण नाही आहे. आत्ता गाडी लावली, निवांत झाडाखाली बसलं. बघा झाड आहे इथं, तिथं मस्त झाडाखाली निवांत. म्हणून मॅगी आणि मी इथं निवांत बसते. बघ गाडी लावून दिली ह्या साईडला इथं, आणि आता थोडं रिलॅक्स बसते. दोनदा हर्षा एक. मला कधी कधी वाटतं की अनप्लॅन गोष्टी खूप सक्सेसफुल असतात. आमचं काही डोक्यात नव्हतं की एकादशीमध्ये पंढरपूरला यायचा आम्ही विचार करू, तर ही इतकी गर्दी मॅगीला घेऊन पॉसिबलच नव्हता. कसा प्लॅन असतो? मागच्या 2 आठवड्यामध्ये काहीतरी याची अपॉइंटमेंट डिसाईड झाली पासपोर्ट ऑफिसमध्ये पंढरपूरमध्ये, आणि दिवस कोणता भेटला? आषाढी एकादशीच्या 1 दिवस आधी, म्हणजे आजचा 24 तारखेचा. इथं जो माहोल आहे ना, तो आम्हाला कधीच बघता आला नसता जरी अपॉइंटमेंट नसते. काहीतरी प्लॅन असतो तेव्हा खरंच. आता मॅगी मी इथं निवांत बसलो आहे. इथं हर्षा गेली आहे लिटरली मंदिराच्या एकदम जवळ पासपोर्ट ऑफिस आहे. तर मला वाटतं ते मंदिराच्या समोर पण क्रॉस होईल ना, ती तिला दर्शन होईल ॲटलिस्ट बाहेरून तरी. काहीतरी प्लॅन असतो नाही तेव्हा वेगळा. आत्ता थोडा वेळ पडणार आहे ना मॅगी? काय करणार आहे आपण आता? नाही तू खेळ, मी झोपणार आहे.
पासपोर्ट ऑफिसमध्ये सगळं व्यवस्थित झालं. मला वाटलं होतं काहीतरी नुक्स नको निघायला आणि आमचं चक्कर वेस्ट नको जायला, पण म्हणतात ना सगळं एकदम प्रॉपर झालं. सगळं प्लॅन होतं मला वाटलं तरी. चला आम्ही निघालो आता पुण्याला, परत संध्याकाळच होईल पोहोचायला. चलो थोड़ा सा CNG डाल लेते हैं गाड़ी में, जितना जाएगी जाएगी. कसा आवाज करतो रे, कसा आवाज करतो, कसा कोण येणार? वरुण देव येणार. ते बघ ते वरुण देव आहे का? आहा कमान बघा, क्या बात आहे. मोदीजी बघा, मोदीजी नेहमी प्रेझेंट असतात बाबा. टाळ चिपळ फडणवीस सर पण आहे तिकडं. भाई साहब AI का जमाना है, अभी तो बुध भी नहीं है. हा मस्त वातावरण, एकदम कडक भूक लागली. आता थांबलो आम्ही धाब्यावर. यायला 6:15 वाजले काहीतरी. घरी आलो, थोडासा चहा पिलो मी. हर्षाने पिले. हर्षाचं ॲक्च्युली डोकं दुखायला लागलं अचानक. झोपली आहे. मॅगी आणि मी इथं बसलो आहे. आता मी अनपॅक केलं. आता आम्ही काय करणार आहोत, ते आईने दिलेल्या शेंगा फोडणार आहोत. मॅगी काय करतोय आपण, थांबा. काय करतोय पिलं? लागलं. अरे दोन कुठं लागलं? अरे आता मला तू डॉक्टरकडे जावं लागेल ना. डॉक्टरकडं मग इंजेक्शन द्यायचं तुला नाही? बरं मग टाटा कर सगळ्यांना. बाय बाय. चला बाय. व्हिडिओ संपला. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.